न्यूयॉर्कच्या मतदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार आपटी दिली। महापौर पदासाठी झालेल्या या चुरशीच्या निवडणुकीत न्यूयॉर्क वासियांनी जोहरान ममदानी यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिले। ममदानींना निवडून दिल्यास निधी रोखण्याची धमकी ट्रम्प तात्यांनी दिली होती। मात्र या संदर्भात मोठी अपडेट आहे। ममदानी यांनाच जनतेने बहुमताने प्रचंड मतांनी निवडून दिले। ममदानींना निवडून दिल्यास निधी रोखण्याची धमकी ट्रम्प तात्यांनी दिली होती। मात्र भारतीय वंशाच्या ममदानींनी ट्रम्प तात्यांची कशी दांडी गुल केली पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। न्यूयॉर्कच्या महापौरपदी भारतीय वंशाचे ममदानी। न्यूयॉर्कमध्ये फडकला भारतीय मुस्लिम ममदानींचा झेंडा। ममदानींनी न्यूयॉर्क सिटी जिंकली, ट्रम्प तात्यांची जिरवली। 3 नोव्हेंबर 2021 न्यूयॉर्कच्या सिटी हॉल समोर मूळ भारतीय वंशाचा मुस्लिम समाजवादी कार्यकर्ता उपोषण करत होता। त्याचं नाव जोहरान ममदानी। कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या टॅक्सीवाल्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी हा कार्यकर्ता तब्बल 15 दिवस अन्नत्याग करून बसला होता। महात्मा गांधींच्या भारताशी नाळ जोडलेल्या या नेत्यानं मार्ग निवडला तो देखील गांधींच्या उपोषणाचाच। त्यांच्या उपोषणापुढे सरकार नमलं, सशर्त कर्जमाफी झाली आणि न्यूयॉर्क वासियांना जोहरान ममदानी हा नवा नेता मिळाला। 5 नोव्हेंबर 2021 न्यूयॉर्कच्या महापौर पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत जोहरान ममदानी प्रचंड बहुमतानं विजयी झाले। साक्षात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानींच्या विरोधात कडवट प्रचार करूनही त्यांनी 50%हून अधिक मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला। अपक्ष असलेल्या अँड्र्यू क्युमो यांना दुसऱ्या तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या कर्टिस लिवा यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली। या निमित्तानं ममदानींनी अमेरिकेत नवा इतिहास घडवलाय। भांडवलशाही, ख्रिश्चन बहुल नागरिकांचा देश अशी अमेरिकेची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना ममदानींचा विजय खूप महत्त्वाचा आहे। ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले भारतीय वंशाचे महापौर। ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर। ते 34 वर्षाचे असून न्यूयॉर्कचे सर्वात तरुण महापौर। त्यांचा जन्म युगांडाचा तर आई वडील भारतीय वंशाचे। वडील गुजराती मुस्लिम तर आई बॉलिवूड निर्माती मीरा नायर। त्यामुळे आफ्रिकेत जन्मलेले पहिले महापौर ठरले। न्यूयॉर्कमधल्या गेल्या 50 वर्षातील सर्वाधिक मतदान। त्यांच्या प्रचारासाठी सर्वसामान्यांनी देणग्या दिल्या। विविध भाषांमध्ये बोलणाऱ्यांनी त्यांच्या भाषेत प्रचार केला। ममदानींची निवडणूक ही लोकांनी आपली निवडणूक ठरवली। एकीकडे लोक ममदानींच्या बाजूने होते तर दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे थेट ममदानींच्या विरोधात उतरले। ट्रम्प यांनी ममदानी यांना वेडा कम्युनिस्ट असं हिणवलं। त्यांना जिंकून दिलं तर न्यूयॉर्कला मिळणारा फेडरल निधी कमी करण्याचीही धमकी दिली। पण ममदानींनी विजय मिळवून ट्रम्प यांना चोख उत्तर दिले। मेक अमेरिका ग्रेट अगेन ही ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची घोषणा। पण त्याला प्रत्युत्तर देत ममदानी यांनी मेकिंग न्यूयॉर्क अफोर्डेबल अशी घोषणा दिली। ट्रम्प तात्यांशी पंगा घेऊन ममदानी निवडून तर आलेत, पण आता ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या फेडरल निधीला कात्री लावण्याचा निर्णय जर खरंच प्रत्यक्षात आणला तर या सगळ्या योजनांसाठी पैसे जमावताना ममदानींचा खरा कस लागणार आहे। ममदानींनी जिंकून दाखवलं, आता काम करून दाखवायची वेळ असणार आहे। निलेश बनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। You will have to get through all of us.